5 अवस्था आपल्या मुख्य आहेत। अगोदर सांगितलं आपण जी सुरुवातीला आपल्याला जर्मिनेशन, नंतर आपल्याला फुटवा, ज्याच्यामध्ये आपल्याला टर्मिनल बड आणि ऑक्झिलरी बड काढायचे असते, त्यानंतर आपल्याला कंद लांबी बनवायची असते, त्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्याला कंद रुंदी करायची असते, नंतर कपडा चढवायचा असतो। यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे जर नियोजन केलं। जय शिवराय शेतकरी बंधूंनो, आपण अद्रक उत्पादन घेतो, पण अद्रक उत्पादन घेताना प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला वाटतं की आपण काहीतरी औषध सोडत राहायचं, पण त्या औषधीच आपल्याला रिझल्ट भेटत नाही। त्याचं कारण हेच असतं की अद्रक ही वेगवेगळ्या अवस्थेतून जात असते। मग त्या कोणत्या अवस्था आहे आणि त्या कोणत्या अवस्थेत कोणत्या औषधी सोडायला पाहिजेत, कारण की त्या अवस्थेमध्ये जर आपल्याला ते औषध जर गेलं नाही तर त्या प्रमाणात रिझल्ट भेटत नाही। किंवा आपल्या शेजाऱ्यानं औषध वापरलं, मग 15 दिवसानंतर आपण विचार करतो आपण ते औषध वापरायला पाहिजेत, तरी पण आपल्याला रिझल्ट न भेटण्याचं कारण हेच असतं की अद्रक ही मुख्यत्वे 5 अवस्थेतून जाते। मग त्या 5 अवस्था कोणत्या आणि त्या 5 अवस्थेनुसार आपण कोणत्या औषधीचा कशा प्रमाणात डोस द्यायला पाहिजेत। कारण की शेतकरी बंधूंना आपण सुरुवातीला अद्रक लावतो, म्हणजे जो आपला अद्रकीचा मातृकंद असतो, रायझोम असतो, तो आपण लागवड केल्यानंतर आपल्याला करायचं असतं जर्मिनेशन। म्हणजे पहिली अवस्था म्हणजे आपलं जर्मिनेशन म्हणजे त्या अद्रकीच्या कंदाला मुळ्या फुटणं, त्या ठिकाणी फुटवा निघणं, तर त्याला आपण जर्मिनेशन म्हणतो। मग यासाठी आपण जर्मिरूट नावाचं औषध आपण यांना दिलं होतं, जे GS बायोसायन्सचं येतं, किंवा मार्केटमध्ये खूप काही प्रकारचे जर्मिनेटर येतात, जे बावस्कर टेक्नॉलॉजीचं येतं, किंवा जर्मी पॉवर येतं, किंवा उगम शक्ती येतं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे औषध येतात। तर त्या ठिकाणी आपण यांना जर्मिरूट दिलं होतं, म्हणजे जर्मिनेशन झालं। मग ज्यावेळेस फुटवा निघतो, तर फुटवा निघल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक कोंब निघतो, तर या कोंबाला आपण टर्मिनल बड म्हणतो। की जे हा एक कोंब निघतो तर त्याला यासाठी द्यायचं असतं ॲक्टिवा आणि ॲमिग्रीन, जेणेकरून या टर्मिनल बडच्या बाजूला असंख्य आपल्याला बड काढायचे असते, म्हणजे आपल्याला फुटवे काढायचे असते। तर आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी अद्रकीला जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपल्याला ॲक्टिवा ॲमिग्रीन द्यायचं असतं। सोबतच शेतकरी बंधूंनो, या ड्रिंचिंग नंतर आपल्याला टर्मिनल बडच्या बड निघल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त फुटवे काढायचे असते, त्याला आपण ऑक्झिलरी बड म्हणतो। मग त्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह ॲमिग्रेन दिल्यानंतर आपल्याला द्यायचं असतं 1448, जेणेकरून 1448 याचा pH स्टेबल असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये जमीन कोणत्याही प्रकारची असेल तर ते पिकाला त्वरित उपलब्ध होतं, जेणेकरून त्याचा pH हा स्टेबल आहे आणि पिकाला सहजरित्या घेता येतं। त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपल्याला अद्रकीमध्ये जास्तीत जास्त त्या जोमदारपणे त्या स्टमची जाडी, त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ आणि जमिनीतील खतं पिकाला उपलब्ध होण्यासाठी ज्याच्यामध्ये NPK कॉन्सोर्शियाच्या बॅक्टेरिया आहे आणि खूप प्रकारचे त्यामध्ये इतर जे कंपनीना संजीवक वापरलेले आहेत, त्यामुळे पिकाला जास्तीची ताकद भेटते, म्हणून आपल्याला द्यायचं असतं महाराजा। शेतकरी बंधूंनो, महाराजाने दिल्यानंतर जे मुख्य बड असतो त्या बडाच्या काखेत असे असंख्य फुटवे निघतात आणि यालाच आपण नंतर पंजा बनवतो, म्हणजे आपण अद्रकीचा पंजा बनला असं म्हणतो। आणि हेच आपलं उत्पादन कामायचं असतं, म्हणजे आपल्याला हे जरी लक्झरी बड असते हेच आपल्याला उत्पादन देते, पण या बडला आपल्याला लांबवायचं असतं आणि लांबवण्यासाठी आपण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधी सोडतो। खूप काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी किट वगैरे घेतलेले असताना शेतकरी मागं पुढं औषधी सोडतो, पण जर फुटवे जर निघलेले नसेल, असंख्य फुटवे जर नसेल, तर तुम्हाला कंद लांबवायचा कसा? मग त्यासाठी आपण पवन ॲग्रोचं जम्बो घेतो, किंवा GS बायोचं GS बूस्ट घेतो, किंवा GS ॲग्रोचं बॉस घेतो। तर ह्या औषधी आपल्याला हे फुटवे निघल्यानंतर जास्तीत जास्त पंजा लांबवण्यासाठी, जे रायझोम लेथ करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या प्रकारच्या औषधी घ्यायच्या। त्याच्या पुढची स्टेज येते शेतकरी बंधूंनो, अशाच वेळेस आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन द्यायचं असतं, कारण की पिकामध्ये पेशी निर्मिती झपाट्यानं होत असते आणि आपल्याला कॅल्शियम बोरॉन द्यायचं असतं। या स्टेजच्या पुढे आपल्याला हा कंद लांबी झाल्यानंतर आपल्याला त्याची रुंदी करायची असते आणि त्यासाठी आपल्याला द्यायचं असतं सम्राटचे 2 राऊंड, जेणेकरून यामध्ये वजन तयार होईल, जास्तीत जास्त लांबी होईल। आणि त्याच्या पुढची स्टेप येते जास्तीत जास्त कंद झपाट्यानं बनत असल्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात द्यायचं असतं 42-47, ज्याच्यामध्ये फेरससुद्धा येतं आणि कंद बनण्यासाठी फेरसची गरज असते, म्हणून आपल्याला ड्रिंचिंग करायची फेरसची, ज्यासाठी आपल्याला 42-47 घेतलं की त्यामध्ये फेरस भेटेल। शेतकरी बंधूंना अशा प्रकारे आपल्याला शेड्यूल फॉलोअप करायचं आहे। गणेश भाऊ यांनी मागच्या वर्षी चांगलं उत्पादन घेतलं होतं, त्यांच्या तोंडातून आपण अनुभव ऐकू शकतो। मी मागच्या वर्षी 28 ते 30 गुंठ्यामध्ये 180 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज काढलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपण GS बायोसायन्सचे दादानं सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत त्यांचे फॉलोअप घेऊन जेवढे काही प्रोडक्ट आहेत, जसे की मशिया बुरशी, आपलं भूमिका ॲसिड असेल, त्याच्यानंतर जर्मी रूट असं, ॲमिग्रीन असेल, ॲक्टिवा, त्याच्यानंतर महाराजा, सम्राट, याचे सगळं आपण आपल्या मागच्या वर्षीच्या प्लॉटला
आणि यावर्षी आपण त्याचे फॉलोअप घेऊन जे स्टेप बाय स्टेप सोडत आहे. शेतकरी काय करतात, तिकडच्या माहिती पाहून सनी याच्या याने सोडलं गेलं चांगला रिझल्ट आला असं म्हणून सनी सोडतात आणि त्याचं काही वेळेस चुकीच्या याच्यामुळे पद्धतीने वापरल्यामुळं शेतकऱ्याला त्याचा रिझल्ट भेटत नाही. पण आमचं नियोजन असं असतं की स्टेप बाय स्टेप कसं त्या आपल्या अद्रक पिकाला देत जाईल आणि त्याचं उत्पन्न कसं चांगलं घेत जाईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो. आणि अद्रक पिकामध्ये जर आपल्याला चांगला उत्पन्न घ्यायचं असेल तर योग्य नियोजन हे महत्त्वाचं आहे. आपल्याला नियोजन करायचं आहे, कारण की पहिल्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल. फक्त सड लागू नये यासाठी आपण नेहमी जमिनीतून कोणत्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक सोडण्याऐवजी चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरिया घ्यायच्या, ज्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, सोडोमोनस असेल, बॅसिलस सप्टिलस असेल. या बॅक्टेरिया जर जमिनीतून दिल्या तर बुरशी लागणार नाही. त्यासोबतच जर तुम्हाला नेमॅटोडसाठी सोडायचं असेल तर पॅसिलोमॅसिन सोडा. आणि जमिनीतून जर उन्नी किंवा इतर हानिकारक कीड जर लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला सोडायचं आहे मेटारायझम किंवा व्हीबीएम नावाचं जे जैविक मित्र बुरशी येतात तर त्या सोडू शकतात, ज्याच्यामध्ये व्हर्टिसलिम, बिवेरा आणि मेटारायझम तिन्हीचं कॉम्बिनेशन येतं. अशा प्रकारे शेतकरी बंधूंना आपण जर जमिनीमधून जास्तीत जास्त प्रकारचे जीवाणू जर दिले तर सडही लागणार नाही आणि आपल्याला उत्पादन या अवस्थेनुसार जर औषधी सोडल्या तर नक्कीच जास्त होईल. थँक्यू. जय शिवराय.